आपल्याला संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे असं विधान पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। तर संधी दिली तर दानवेंची लढण्याची तयारी आहे। याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। सी वोटरचा सर्वे आला, त्यात महाविकास आघाडीला म्हणजे इंडिया आघाडीला जास्त जागा मिळतील असंही दाखवण्यात आलं। त्यानंतर लोकसभा जागा कोण लढवणार, कुठं कसं लढवणार याची चर्चा सुरू झाली आणि पुन्हा एकदा संभाजीनगरच्या जागेची चर्चा सुरू झाली। अंबादास दानवे स्वतः ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे अशा पद्धतीची चर्चा आहे। स्वतः अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडनं। खूप चर्चा आहे तुम्हाला ही जागा लढण्याची इच्छा आहे म्हणून। इच्छा असणं काय वाईट थोडी आहे, परंतु शेवटी राजकारणात इच्छेवर थोडी अवलंबून असतं, पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर अवलंबून असतं। आम्ही एक पक्षाचा एक शिस्तबद्ध शिवसैनिक राहण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आलो। त्यामुळे पक्ष प्रमुख जो आदेश देतील तो ठीक आहे। इच्छा आहे मला, नाही असं माझं काय, मी मुळीच माझी इच्छा लपवत नाही, परंतु पक्षप्रमुखांनी सांगितलं तर आणि तरच। पक्षप्रमुखांनी समजा मला नाही सांगितलं त्याचे काय मला राग लोभ काही असण्याचं कारण नाही, कारण माझ्याकडे ज्या जबाबदाऱ्या त्या ऑलरेडी मोठ्या जबाबदाऱ्या आहेतच। वारंवार आरोप याआधी सुद्धा केलेले आहेत की तुम्ही त्यांना गेल्या निवडणुकीत पाडण्यासाठी प्रयत्न केले। पुन्हा जर असं काही झालं तर तेच आरोप होतील, तुमचा पक्ष आधीच कमी उरला आहे आणि त्यात पुन्हा वाद सुरू होतील। हे पहा, यश मिळालं तर सगळे लोक मी मिळवलं म्हणत असतात आणि अपयश मिळाल्यावर त्यांनी असं बोट दाखवत असतात। याला काही अर्थ नसतो। माझ्या दम आहे, मी निवडून आलं पाहिजे, माझ्या दम नाही, मी इलेक्शन हारतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।